चितळे बंधू. राजीनाम्याची टांगती तलवार असलेल्या माणिकराव कोकाटेंचं नंदुरबारमध्ये शनिदेवाला साकडं. विरोधकांची टीका, तर मंगळवारी राजीनामा घेतला जाण्याची दाट शक्यता. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याची घाई कशासाठी? अजितदादांच्या वक्तव्यानंतर विरोधकांचा सवाल. तर अहवाल पॉझिटिव्ह आल्यास विचार करू असं म्हणालो अजितदादांचं स्पष्टीकरण. लाडकी बहीण योजनेवर 14,298 पुरुषांनी डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती समोर. 10 महिन्यात लाडकी बहीण योजनेचे 21 कोटी लाटले. यूपीआय व्यवहारासाठी भविष्यात पैसे मोजावे लागणार. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रांचं वक्तव्य. सध्या बँक आणि संबंधितांना यूपीआयसाठी सरकार पैसे देतं. भविष्यात हा खर्च युजर्सना द्यावा लागणार असल्याचंही वक्तव्य. आज उपनगरी रेल्वेवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याण आणि हार्बरच्या पनवेल वाशी मार्गावर रेल्वे सेवा विस्कळीत. आज कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. मुंबईसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट. कोयना जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग सुरू. महिला विश्वचषक बुद्धिबळ फायनल. दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी आमने सामने. पहिला डाव बरोबरीत. आज दुपारी निर्णायक सामना रंगणार. नमस्कार महाराष्ट्र. ब्रेक नंतर आपणा सर्वांचं स्वागत. आणि